अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील जीवनधारा फाउंडेशन या संस्थेची पहिलीच बैठक रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। संस्थेच्या कुरनूर मधील कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉक्टर पांडुरंग गायकवाड होते। सदर बैठकीस उपाध्यक्ष तुकाराम झाहीर, सचिव विठ्ठल माने, सहसचिव रहिमान जमादार, खजिनदार सुलोचना जांगडे, सभासद स्वामीराव गायकवाड व ज्ञानदेव बनसोडे या मान्यवरांची उपस्थिती होती। या संस्थेचा दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी रजिस्टर क्रमांक मिळाला असून विविध विषयांवर विचार विनिमय करण्यात आला। संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून आगामी काळात सामाजिक व विधायक कार्य हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले। गायकवाडांनी ऑफर न करता त्यांचे विचार मांडले, त्या विचाराधीन मी याच्यामध्ये सभासद होण्यासाठी प्रवृत्त झालो। माननीय पांडुरंग धोंडोबा गायकवाड हे आमच्या घराशेजारी राहतात। त्यांची आमची 2-3 वेळा ओळख झाली, परिचय झाला, मीटिंग झाली आणि आम्ही विचार केला की समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ध्येय समोर ठेवलं होतं तो ध्येय धोरण आपण खारीकल्पने का होईना करण्यासाठी आपण एक संस्था स्थापन करूया असं त्यांना मी सुचवलं आणि त्यांनी मान्य केलं आणि त्यासाठी आम्ही सगळे आधार कार्ड हे ते सगळे सदस्यांची सगळी माहिती कागदपत्र घेऊन ही जीवनधारा संस्था आहे। ही संस्था ही समाजासाठी, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी झटण्यासाठी आपण ही संस्था काढलेली आहे। प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, अन्याय होता कामा नये। अनेक प्रस्तावाद्वारे आम्ही काय वृद्धाश्रम म्हणा, आश्रमशाळा म्हणा, प्राथमिक आश्रमशाळा म्हणा, अशा विविध प्रकारचे कार्यक्रम संस्था रजिस्टर करून मान्यता घेऊन ते चालवण्याचा आम्ही ध्येय धोरण ठरवले आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वजण त्याच्यासाठी प्रयत्न करू, तन मन धन सर्वस्व अर्पण करण्याचा करून अतिशय सुंदर अशा पद्धतीने सहकार्य होणारच आहे। आम्हाला वेळोवेळी अनेक वेळा मार्गदर्शन करून ही संस्था जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगात कशी आणावी या संदर्भामध्ये मी स्वतःचा प्रयत्न करेन आणि सर्वांच्या सहकार्याने ही संस्था पुढे जाईल यात शंका नाही। कुणाच्या मीटिंग निमित्त एवढे धन्यवाद। जीवनधारा फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी हे जीवनधारा फाउंडेशन हे अग्रेसर असेल आणि त्या माध्यमातून गावच्या ज्या सामाजिक अडचणी आहेत व शालेय विद्यार्थ्यांमध्ये जे काही त्यांच्या अडचणी आहेत, त्यांना शिष्यवृत्ती असेल, त्यांना प्रवेशासाठी अडचण असेल तर ते जीवनधारा फाउंडेशन पुढाकार घेऊन सर्व विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करेल। मला इच्छा झाली, मी सरांना विचारले, गायकवाड सरांना, की हे कशाचं आहे म्हणताना त्यांनी सांगितले जीवनधारा फाउंडेशनचं आहे। त्याच्यामुळे मला इच्छा झाली, मी स्वतःहून त्यांना विचारून हे याच्यामध्ये आले। जीवनधारातर्फे वृक्षारोपण, वृद्धाश्रम, निराधार लोकांसाठी सामाजिक बांधिलकीतून कार्य करण्यात येणार आहे। शेतकरी, महिला यांनीही लघु उद्योगाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जाईल। समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत अशी ठाम ग्वाही जीवनधारा फाउंडेशनचे संस्थापक चेअरमन डॉक्टर पांडुरंग गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिली। आपला संसार करावे असं म्हणतात त्यांना देखील आमचा 100% पाठिंबा आहे आणि आम्ही कुठूनही त्यांना आपलं जे बजेट आहे, जे काय आहे ते आपलं आम्ही त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करू। यातून वृद्धाश्रम आहे, आणखी निराधार सेवा आहे, त्यातल्या त्यात शिक्षणातल्या कुठल्याही ठिकाणी म्हणजे कुठलेही पुढचे प्रस्ताव आहेत त्यामध्ये आमची इच्छा आहे आणि बाकीचे अपंग आहेत अशा लोकांना आणि ज्यांना आईबाप सांभाळत नाही अशा लोकांना तर आम्ही ते आईबापाला सांभाळण्याचं करू आणि कुणाला कोण सांभाळणार नसेल त्याची देखील जिम्मेदारी आम्ही घेऊ या संस्थेमार्फत। हे आमचा 7 जणांचा एक मताने विचार ठरलेला आहे। या बैठकी प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते।